तर बातमी मुंबईतून मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे मुंबईतील अंधेरी भागात पाणी साचलेलं आहे। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। अंधेरीतील वीरा देसाई रस्ता हा पाण्याखाली गेला। ही दृश्य आपण पाहतोय। रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम झालाय। मुसळधार पाऊस हा मुंबईत बरसतोय। गुडघाभर पाणी हे या रस्त्यावर साचलंय। अंधेरीतील वीरा देसाई रस्त्यावरील ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पाऊस मुंबईत बरसतो। त्यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। तर अंधेरीमध्ये सुद्धा पाणी साचलंय। अंधेरीतल्या वीरा देसाई मार्गावरील ही दृश्य आपण पाहतोय। गुडघाभर पाणी हे रस्त्यावर साचलंय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, अंधेरीतील वीरा देसाई रोडवर गुडघाभर पाणी साचलेलं आहे। काय सध्या स्थिती आहे? जगदीश, बघू शकतो 3 दिवसांपासून तुफान पाऊस जो आहे मुंबईमध्ये पडताना दिसून येत आहे। अशातच कालपासून जे आहे जोरदार पावसाची बॅटिंग मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे। सध्या मी दादर या परिसरामध्ये आहे आणि इकडचे दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीने रस्त्यांवर जे आहे ते सध्या पाणी आहे। पाणी कुठेतरी ओसरताना अजून दिसून नाही येत आहे। सोबत पाऊस देखील जो आहे मुंबईतला थांबत नाही आहे। या ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी देखील आपण बघू शकतो कशा पद्धतीने पाण्याखाली गेलेले आहेत टायर, आणि सोबतच हा पूर्ण रस्ता जो आहे अशाच पद्धतीने पूर्ण जलमय झालेला दिसून येत आहे। सध्या मी दादर मधील AP नारायण चौक या ठिकाणी आहे। हा रस्ता तर पाण्यामध्ये आहेच, पण सोबत बाजूचा देखील समजा लेन बघितली आपण तर ती देखील कशा पद्धतीने पाण्यात गेलेली आहे। वाहन चालकांना कशा पद्धतीने त्रास होत आहे हे देखील दृश्य जे आहे ते आपण बघू शकतोय। पूर्ण समोरच्या साईडला काही दुचाकी या पाण्यामध्ये देखील पडलेले आहेत आणि त्यामुळे इकडचे स्थानिक रहिवासी जे आहेत ते देखील कुठेतरी जे आहेत संतपलेले आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक रहिवासी आहेत। दादा, पाणी साचलेलं आहे, काय वाटतंय? लय बेकार परिस्थिती आहे इकडची। 2 दिवस झाले फक्त पाऊस आहे, मग ही हालत आहे। साधारण सामान्य माणूस येता जाताना सिनियर सिटीजन कसला कुठल्या गटरमध्ये पडणार ते पण कळणार नाही। मला हेच BMCची विनंती आहे की BMC करते काय, त्यांचा बजेट जातो कुठे काय? एवढा पाऊस झाला नाही का असं परिस्थिती येते। त्या परिस्थितीमध्ये करायचा काय माणूस ते मला समजत नाही। BMC काय करते, झोपली आहे काय करते ते माहीत नाही अजून। टायमावरती कुठलीही जाग्यावर उभी राहणार नाही BMC, आणि सगळ्यात पुढे पहिला येणार आणि हे काय ते काय सगळे विचारणार। आता हे काम कोण करणार? हे BMCचा काम आहे का जनतेचा काम आहे? सकाळपासून कोणी BMCचे कर्मचारी कोणच नाही, ते एक पण कर्मचारी नाही, सगळे सुट्ट्यांवर आहे। 4 वेळा फोन करून करून थकलो आम्ही, फोन पण उचलत नाही। काय कर्मचारीला बोलायचा? हे अशी सरकार असणार तर काय करणार आम्ही? अर्थातच तुम्ही फोन कुठल्या विभागामध्ये कोणत्या कर्मचाऱ्याला केला? नॉर्थ मध्ये करतोय आम्ही, BMC मध्ये करतोय, पुढे चेंबूर मध्ये 2 वेळा फोन केला, बोलतं गाड्या नाही, येणार नाही, कुठून सगळं जाम आहे। तिथे चेंबूर जाम आहे, ते हिंदमाता जाम आहे, माणूस जायचा कुठे? काय करते BMC? एक गटर आहे काय मुंबईमध्ये? किती गटर आहे ते बघायला पाहिजे त्यांना। का तयारी नाही करत? ॲम्ब्युलन्स नाही, कुठला वायर आला, ॲम्ब्युलन्स फसली आहे तिकडे, काय करणार? एकीकडे बघायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये नदी नाले साफ करायचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो, त्यामुळे कुठेतरी सगळं फ्रॉड आहे। सगळे पैसे टाकतात ते लोक, कॉन्ट्रॅक्ट नुसता देतात पण काम करत नाही। सगळे बोंब भरतात स्वतःचे पैसे, कोण कुठे मदत करत नाही। BMCचा काहीच कारवाई करत नाही। हे सगळं कान कोण भरतो इथे? आता हे कोणासाठी आहे? कोणाला त्रास आहे? जनतेला त्रास आहे। दरवर्षीचा त्रास आहे, दरवर्षीचा। 30 वर्ष झाले दादरमध्ये हेच त्रास आहे, अजून काहीच झालं नाही इथे। अर्थातच तुम्ही BMC ला संपर्क केलाय, स्थानिक प्रतिनिधी असतील, माजी नगरसेवक असतील, आमदार असतील, कोण नेणार आहे पावसामध्ये? कोण निघणार आहे बाहेर? सगळे AC लावून झोपले, भजिये खात्यात घरी। साधारण माणूस रस्त्यावर आहे, त्यांना काय पडली आहे? जनता फक्त वोट मागेल तेव्हा येणार, अजून काय? काहीच नाही, सुविधा नाही बरोबर। अर्थातच जगदीश, बघू शकतो स्थानिक रहिवासी कशा पद्धतीने संताप आपला व्यक्त करताना दिसून येत आहेत। अशामध्ये पुन्हा एकदा मी दृश्य तुम्हाला दाखवू इच्छितो की कशा पद्धतीत पाणी साचलेलं आहे। या ठिकाणी वाहन चालकांना कशा पद्धतीत नाहक त्रास जो आहे तो करताना दिसून येत आहे। सकाळपासून या ठिकाणी कोणीच महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा कोणीच विचारण्यासाठी किंवा मदतीसाठी आलेलं नाही अशी देखील प्रतिक्रिया जय महाराष्ट्रासोबत बोलताना इथे स्थानिक नागरिकांनी जी आहे ती दिलेली आहे। आता आपण देखील बघू शकतो एक बाजूला माझ्याकडे वयोवृद्ध काका आहेत, ते कशा पद्धतीने आपली वाट काढत आहेत। एका हातात छत्री
छत्री, बॅग आणि एक फाईल म्हणजे दैनंदिन काम जे आहे ते देखील विस्कळीत मुंबईकरांचं झालेलं चित्र जे आहे ते दिसून येत आहे. माझ्या बाजूलाच जगदीश बघू शकतो, टॅक्सी बंद पडलेली आहे. टॅक्सी ढकलण्याचं काम सध्या या ठिकाणी होताना दिसून येत आहे. अक्षरशः नागरिकांना नाहक त्रास, मुंबईकरांचे प्रचंड हाल जे आहेत ते या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहेत. जगदीश, अशीच परिस्थिती संपूर्ण मुंबईमध्ये आहे, संपूर्ण उपनगरामध्ये आहे. अंधेरीचा सबवे जो आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे. दादर हिंदमाता मधलं पाणी जरी ओसरलं असलं तरी दादरमधील अनेक सकल भाग आहेत तिथे आपल्याला हे दृश्य जे आहेत ते दिसून येत आहेत. जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल.